टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि नाशिकमधून अपूर्व हिरे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। नाशिकच्या घोटी टोल नाक्यापासून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत असंख्य गाड्या घेऊन हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अपूर्व हिरे यांच्या प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना होत आहेत। आज अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या समर्थनासाठी एकूणच नाशिकमधनं मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते घोटी टोल नाक्यापासून आता मुंबईकडे निघालेले आहेत। या संपूर्ण प्रवेश सोहळ्यामध्ये ज्यांनी पडद्यामागून अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा केली ते भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आपल्यासोबत आहेत। मुकेशजी, या सगळ्या प्रवेशाच्या पडद्यामागे तुम्ही होतात, नेमकं काय कारण होतं की तुम्हाला असं वाटतं की अपूर्व हिरे यांना पक्षात घ्यायला पाहिजे, त्यांना भाजपात येणं गरजेचं आहे? खरं बघितलं गेलं असेल मागील काळात गिरीश भाऊंनी एक घोषवाक्य केली का येत्या महानगरपालिका आमचा 100चा नारा राहील आणि त्या दृष्टीने भाऊंचे एक आदेश म्हणून एक पक्षाची ताकद वाढली जाईल आणि अपूर्व भाऊ आल्याने सुद्धा काही नगरसेवक वाढतील म्हणून आम्ही भाऊंना ती गोष्ट काही सुचवली आणि ती प्रत्येकाच्या भाऊने अंमलात आणून त्यांचा आज भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात त्यांचा प्रवेश सोहळा होत आहे। आपण एकीकडे बघितलं की सीमा हिरे यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध केला होता, मात्र तुमच्या मध्यस्थीनंतर सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांचं स्वागत केलेलं आहे। निश्चित सीमाताईंना आम्हाला जेव्हा हिरे साहेबांचा निरोप आला अपूर्व भाऊंचा का सीमाताई आपण एकत्र बसलं पाहिजे आणि मी सीमाताईंना बोलल्यानंतर सीमाताईंनी कुठेही नकार न देता आपण एकत्र बसूया आणि एकत्र बसून आणि आजचा जो प्रवेश भव्य दिव्य आहे तो एकदम आनंदाने मोठ्या दिमाखाने प्रवेश होत आहे। आज पश्चिम मतदारसंघात आता बडगुजर, सीमा हिरे आणि त्यासोबतच अपूर्व हिरे यांची देखील एंट्री झालेली आहे। तिघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? निश्चित येत्या काळात गिरीश भाऊचा आदेश मान्य करून निश्चित तो समन्वयही लवकरात लवकर घडेल असं चित्र आज आम्हाला दिसत आहे। काय नेमकी भावना आहे कार्यकर्त्यांची आज? कार्यकर्त्यांची भावना अशी आहे, गिरीश भाऊंनी जो नारा दिला आहे तो 100 का पार 100च्या पुढे जो नारा दिला आहे ते अपूर्व भाऊच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेमध्ये 100पेक्षा जास्त नगरसेवक येतील BJPच्या माध्यमातून। आणि अपूर्व भाऊंनी जो आदेश दिला आहे तुम्ही बघितला असेल, आज 400-500 गाड्यांचा ताप आहे। टोटल 400-500 गाड्यांमध्ये हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत। याच्यात तुम्ही अंदाज करू शकता का BJPचा किती मोठा फ्लो झाला आहे, BJPत किती मोठ्या संख्येत आम्ही प्रवेश करणार आहोत। आपण बघतोय हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। नाशिकच्या घोटी टोल नाक्यापासून या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि एकूणच अपूर्व हिरे यांच्या प्रवेशानंतर आता नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नेमका काय फरक पडणार हे बघणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।